तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो कशा आहात? तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेतकऱ्यांना नवीन योजना 1.60 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून द्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रांनो चला बघूया. भारतातील शेतकरी समुदायांच्या आर्थिक प्रगतीसाठी केंद्र सरकारने एक नवीन आणि व्यापक योजना सुरू केली आहे. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना नावाचा हा उपक्रम देशातील कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवतो. या महत्त्वाकांक्षी कार्यामुळे देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्या कुटुंबांना थेट फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कृषी क्षेत्रातील अनेक समस्यांवर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या योजनेच्या तपशिलांची अधिकृत पुष्टी केली आहे आणि लवकर त्यांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. योजनांची व्याप्ती आणि आर्थिक तरतूद. या कल्याणकारी योजनेसाठी केंद्र सरकारने प्रति वर्षी 24,000 कोटी रुपयांचा मोठा आर्थिक निधी राखून ठेवला आहे. या प्रचंड निधीमुळे देशभरातील सुमारे 1.7 कोटी शेतकरी बांधवांना थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे. हा निधी विविध कृषी विकास कार्यक्रमांसाठी वापरला जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या PM किसान सन्मान निधी योजनेव्यतिरिक्त ही एक स्वतंत्र योजना आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांसोबत समन्वय साधला जाणार आहे आणि जिल्हा पातळीवर विशेष निरीक्षण समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये आणि समाविष्ट क्षेत्र. या नवीन उपक्रमामध्ये सध्या चालू असलेल्या 36 वेगवेगळ्या कृषीसंबंधी योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. या एकीकृत दृष्टिकोनामुळे शेतकऱ्यांना विविध सुविधांचा लाभ एकाच ठिकाणी मिळू शकणार आहे. देशभरातील निवडक 100 जिल्ह्यांमध्ये या योजनेची प्राथमिक अंमलबजावणी होणार आहे. या जिल्ह्यांची निवड करताना कमी कृषी उत्पादकता, पिकांची अपुरी लागवड आणि कृषी कर्जाची कमतरता या घटकांचा विचार केला गेला आहे. योजनेअंतर्गत पीक विविधीकरण, शाश्वत शेती पद्धती आणि हवामान बदलांशी जुळवून घेणाऱ्या शेती तंत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. कृषी तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. कापणीनंतरच्या साठवणूक सुविधांमध्ये वाढ करण्यावर भर दिला जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे योग्य दर मिळू शकतील. ग्रामपंचायत आणि गट स्तरावर आधुनिक धान्य गोदामांची स्थापना केली जाणार आहे. या गोदामांमध्ये तापमान नियंत्रण आणि आर्द्रता नियंत्रणाच्या आधुनिक विविध सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा यासाठी डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. कृषी उपकरणे आणि साहित्य सहाय्य. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आवश्यक कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. यामध्ये ट्रॅक्टर, कृषी पंप, बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्याचा समावेश आहे. उच्च दर्जाच्या बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित बीज उत्पादन केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या अनुदानित दरात या सर्व साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे. कृषी उपकरणांच्या खरेदीसाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि त्यासाठी कमीत कमी कागदोपत्री कार्यवाहीची व्यवस्था केली जाणार आहे. तर मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलं असेल तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो